महोत्सवी वर्षानिमित्त हरिभक्तपरायण विशाल या ठिकाणी उपस्थित आहेत. माझं आवाहन आपल्या सर्वांना, पंचक्रोशीला सर्वांना आहे की ही सकाळची कथा, प्रवचन, दुपारची कथा, रात्री कीर्तन असं खूप भव्य दिव्य आणि विद्वान संतांच्या माध्यमातून आदिशक्ती जगत जननी मुक्ताबाई आई साहेबांच्या सानिध्यात, त्यांच्या कृपाछत्राछायाखाली, त्यांच्या आशीर्वादाने आजपासून या अमृत महोत्सव भव्य दिव्य अशा सोहळ्याची आज सुरुवात होते आहे. आपण नाथाभाऊंना आदिशक्ती मुक्ताबाईंचे सुपुत्र सुद्धा म्हणू शकतो, ज्यांनी आईचं महत्त्व या संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये विशद केलं. ऐदलाबादचं मुक्ताई नगर नामकरण भाऊंनी केलं आणि आज आपण सर्वजण या निमित्ताने मुक्ताई जहापानी स्मरण करीत असतो. काल जेव्हा या विषयावर आमची चर्चा होत होती, रोहिणीताई, मी आणि बाबा उद्धव बाबा आम्ही सगळे बसलो होतो हरणे बाबा. त्यावेळी हरणे बाबांनी सांगितलं की मुक्ताई नगर नाव झाल्यापासून बसमधील कंडक्टर असेल, ड्रायव्हर असेल, बसमध्ये जा ये करणारी साधारण सगळी भाविक असतील, संपूर्ण परिसरात मुक्ताई 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 किती जाप यांच्याकडून होत असेल. आणि एका वेळी मुक्ताई म्हटलं तरी ती आई आहे, ती हाकेला धावून येते, ती मातृहृदयी आहे. किती जण दररोज मुक्ताई मुक्ताई म्हणत असतील आणि त्यांना किती त्याचा लाभ होतोय. आणि या पुण्याचं निमित्त कोण, तर नाथाभाऊ खडसे. अनेक लोकांचं चरित्र आपण बघितलंय की ते वाईटाचे साक्षी असतात, परंतु आपण भाऊंबद्दल बघतोय की ते अशा चांगल्या गोष्टींचे निमित्त बनत आहे. आजही या उत्सवाच्या माध्यमातून एक नवीन प्रेरणा आपण सर्वांनी घेतली पाहिजे. सुंदर असं आयोजन या 8 दिवसांच्या मध्ये आहे. मी आवाहन करतो की ही पर्वणी आपल्या सर्वांसाठी भाऊंनी सोहळ्याची आहेच आहे, परंतु हा सोहळा आदिशक्ती मुक्ताबाईंच्या सान्निध्यात आईसाहेबांच्या या पवित्र स्थळी होते. इथे बसून आपल्याला या ठिकाणी उपस्थित आहेत. माझं आवाहन आपल्या सर्वांना, पंचक्रोशीला सर्वांना आहे की ही सकाळची कथा, प्रवचन, दुपारची कथा, रात्री कीर्तन असं खूप भव्य दिव्य आणि विद्वान संतांच्या माध्यमातून नामजप हीच भाऊंना आशीर्वाद ठरणार आहेत आणि शुभेच्छा ठरणार आहेत. म्हणजे इथे भाऊंना लाभ आहेच आहे, पण त्यांच्या निमित्त आपल्यालाही लाभ आहेच आहे. जे सूत्र आपल्याला दिलं, भगवान सबका भला करे, सुरुवात मेरे से करे, असं आहे. इथे भाऊंचंही भलं आहे आणि त्यानिमित्ताने आपलंही भलं आहे. तुम्हाला सर्वांना या सोहळ्याच्या शुभेच्छा देतो, अपेक्षा व्यक्त करतो की आपण लाभ घ्यावा. संपूर्ण कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेतच आणि मधून ज्या ज्यावेळी आवश्यकता असेल त्यावेळी मी तुमच्याशी बोलेनच. या 7 दिवसात 8 दिवसात मी पण इथे उपस्थित आहे आणि ज्या ज्यावेळी आवश्यक आहे मी सर्वांशी संवाद साधायचा प्रयत्न करेल. मी भावना शुभेच्छा देतोच, पण इथे आदरणीय रक्षाताई उपस्थित आहे, रोहिणीताई उपस्थित आहे, संपूर्ण परिवाराला आणि काकू सर्व परिवाराला मी धन्यवाद देतो.